वासंती, वासंती, अगं इकडे 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 इकडे. अगं आपल्या चिमीला परवा दिवशी पाहुणे आले होते ना पाहायला. अगं त्यांनी चिमीला होकार दिलाय. चिमी त्यांना पसंत पडली. मुलाला देखील फार पसंत पडली आपली चिमणी. अगं सासरे तिचे तर एवढे खुश आहेत. आपली चिमणी MPSC मध्ये परीक्षा पास झाली हे देखील त्यांना माहिती होतं आणि त्याचा मुलगा देखील डॉक्टर आहे. मला फार आनंद झाला बघ. ए चिम्या इकडे 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 जा, पेढी घेऊन ये पटकन. अरे एवढ्या आनंदाची बातमी कसा उभा राहिलास तू इकडे? जा लवकर. हा चांगले 1 किलो पेढे घेऊन ये, सगळ्या गावात वाटतो. हा माझी चिमणी तुम्हाला काय कमी वाटली का? अरे MPSC पास झालेली आहे. आणि हे बघ हे वासंती, मी आहे ना तिच्या लग्नात आहे ना, तिच्या लग्नात मी स्वतः मंगलाष्टक म्हणणार. माहिती कसं म्हणणार? स्वस्ती स्त्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं. असे ना मी मंगलाष्टक बोलणार. आणि तुला माहिती का सप्तपदी पण मीच घेणार. त्या ब्राह्मणाला म्हणणार थांब जरा तू, वडीला सप्तपदी करणार. अगं मी 2 पेरी सप्तपदी करून घेणार माझ्या चिमीची. कशीची सप्तपदी घेणार माहिती आहे तुला? हा त्या अग्नीभोवती मी त्यांना आहे ना असं फेरा घरायला लावणार. आणि नंतर आहे ना मी म्हणणार त्यांना ठीक आहे आपल्या चिमी मागं तिचे वधू पुढं, हा हा वधू वर पुढं वधू मागं, वा 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 काय प्रसंग आहे काय प्रसंग आहे. मग मी पहिलं वचन सांगणार, हे अन्नपूर्णा ह्या दोघांचा सुखी संसार होते. ह्या दोघांना नेहमी जीवनात सदैव आनंदात ठेव. हा दुसरं वचन काय म्हणणार माहिती आहे? ह्यांच्या आयुष्यात नेहमी संपत्ती नांदू दे. माझ्या चिमीच्या पावलांनी त्याच्या घरात लक्ष्मी नांदू दे. वा वा वा. हा सगळे खुश होणार. मग कसं वाटलं मग तुला?